नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 टप्प्यामध्ये 2000, 2000 आणि 2000 याप्रमाणे 6000 रुपये जे भेटतात ते मिळण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी ई-केवायसी करून घ्यायची आहे. बघा, पीएम किसानचा 21वा आणि 22वा हप्ता बऱ्याचशा शेतकऱ्यांना आला आणि काही शेतकऱ्यांना आला नाही. आता 23वा हप्ता येण्यापूर्वी लवकरच 23वा हप्ता येणार आहे. त्यापूर्वी सर्व शेतकरी बांधवांनी 30 जून पूर्वी आपली ई-केवायसी करायची आहे. ही ई-केवायसी वार्षिक असते, वर्षाला एकदा ई-केवायसी करावं लागतं, जेणेकरून जे काही बोगस शेतकरी आहेत किंवा जे मृत शेतकरी आहेत त्यांना या योजनेचा लाभ म्हणजे त्यांना या योजनेपासून दूर ठेवता येईल आणि जे योग्य शेतकरी आहेत, जे जेन्युइन शेतकरी आहेत त्यांना या योजनेचा लाभ पुढे मिळावा यासाठी ही ई-केवायसी असते. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी 30 जून 2026 पूर्वी ही ई-केवायसी करायची आहे. त्याचप्रमाणे मी वारंवार सांगितलं होतं की ॲग्रीस्टॅक अंतर्गत जी काय फार्मर आयडी काढून घ्यायची होती ती सर्व शेतकऱ्यांनी आपली फार्मर आयडी काढून घ्यायची आहे. अशा सर्व शेतकऱ्यांनी ज्यांची फार्मर आयडी आहे आणि ई-केवायसी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना येणारा 23वा हप्ता लवकरच मिळेल. ही एक छोटीशी अपडेट आहे. त्यामुळे 30 जून 2026 पूर्वी तुम्ही ई-केवायसी करून या पीएम किसान योजनेचा फायदा घ्यावा अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो. ही ई-केवायसी तुम्ही स्वतः मोबाईलवर पीएम किसान मोबाईल ऍपद्वारे फेस ऑथेंटिकेशन थ्रू करू शकता. जर तुम्हाला स्वतः मोबाईलवर जमत नसेल तर तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून ही ई-केवायसी करून घ्यायची आहे. लवकरात लवकर 30 जून 2026 ची वाट न पाहता तुम्ही ई-केवायसी करा आणि या योजनेचा फायदा घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल. अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट महसूल प्रशासनाचे आणि कृषीविषयी पाहण्यासाठी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा अशी विनंती करतो. धन्यवाद.